महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये हे उमेदवार झाले विजयी। दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरे गट, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई ठाकरे गट, उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर ठाकरे गट, बुलढाणा प्रतापराव जाधव शिंदे गट, ठाणे नरेंद्र म्हस्के शिंदे गट, कल्याण श्रीकांत शिंदे शिंदे गट, नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरे गट, औरंगाबाद संदीपान घुमरे शिंदे गट, हिंगोली नागेश पाटील ठाकरे गट, यवतमाळ संजय देशमुख ठाकरे गट, हातकणंगले धैर्यशील माने शिंदे गट, मावळ श्रीरंग बारणे शिंदे गट, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे ठाकरे गट, बारामती सुप्रिया सुळे शरद पवार गट, शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गट, उत्तर मुंबई पीयूष गोयल भाजप, उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड काँग्रेस, नंदुरबार गोवाल पाडवी काँग्रेस, धुळे डॉक्टर शोभा बच्छाव काँग्रेस, जालना कल्याण काळे काँग्रेस, लातूर शिवाजीराव काळगे काँग्रेस, नांदेड वसंत चव्हाण काँग्रेस, अकोला अनुप धोत्रे भाजप, अमरावती बळवंत वानखेडे काँग्रेस, नागपूर नितीन गडकरी भाजप, भंडारा गोंदिया प्रशांत पडोले काँग्रेस, गडचिरोली डॉक्टर नामदेव किरसान काँग्रेस, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस, पुणे मुरलीधर मोहोळ भाजप, सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस, भिवंडी बाळामामा म्हात्रे शरद पवार गट, दिंडोरी भास्करराव भगरे शरद पवार गट, रावेर रक्षा खडसे भाजप, बीड पंकजा मुंडे भाजप, वर्धा अमर काळे शरद पवार गट, माढा धैर्यशील पाटील शरद पवार गट, सातारा उदयनराजे भोसले भाजप, अहमदनगर निलेश लंके शरद पवार गट, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील ठाकरे गट, पालघर डॉक्टर हेमंत सावरा भाजप, सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप, जळगाव स्मिता वाघ भाजप, सांगली विशाल पाटील अपक्ष, रायगड सुनील तटकरे अजित पवार गट, धाराशिव ओमराजे निंबाळकर ठाकरे गट, परभणी संजय जाधव ठाकरे गट, रामटेक श्यामकुमार बर्वे काँग्रेस, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती काँग्रेस।